विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत पर्यावरणीय व्यवस्थापन. आणि पर्यावरणीय व्यवस्थापन हा पाठ अभ्यासण्याची वेळ आपल्यावर का आली याबद्दल आजपर्यंत आपण जाणून घेतलं. म्हणजे आता आपल्या डोक्यामध्ये असणारा जो विकास आहे, इथं राबवल्या जाणाऱ्या ज्या विकासाच्या परियोजना आहेत, या विकासाच्या परियोजना म्हणत असताना त्या विकासाच्या परियोजनाच आपल्या मानवी त्याचबरोबर इथं असणाऱ्या अनेक परिसंस्थांच्या समोर उच्चाटनावर उठल्या आहेत. आणि म्हणून आपण पर्यावरणाचं व्यवस्थापन अभ्यासतोय. या अगोदर आपण अभ्यासलं इथं अनेक परिसंस्था आहेत, काही छोट्या परिसंस्था आहेत, मोठ्या परिसंस्था आहेत. आणि या अशा अनेक छोट्या परिसंस्था एकत्र येऊन मोठ्या परिसंस्था तयार होतात. या मोठ्या परिसंस्थांना बायोम्स म्हणतात. या परिसंस्थेमध्ये असणाऱ्या अनेक जैविक आणि अजैविक घटकांची परस्पर आंतरप्रक्रिया होत असते. आपण जिथं जिवंत राहतो तिथला सभोवतालचा परिसर आणि त्या सभोवतालच्या परिसरामध्ये असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांचं मिळून आपलं पर्यावरण तयार होतं. यालाच तर पर्यावरण म्हणतात. आणि मग पर्यावरण व्यवस्थापन करण्याची गरज आज आपल्याला निर्माण झाली आहे. कारण काय, इथं चालू असणारी जी पद्धती आहे आपल्या जगण्याची, आपली जीवनशैली आहे, या जीवनशैलीचा परिणाम म्हणून पृथ्वी सारख्या मोठ्या परिसंस्थेला सुद्धा आता बदलावं लागायला लागलेलं आहे. कारण आपण ज्या पद्धतीने हे सगळं चालवतोय ती पद्धत निश्चित चुकीची आहे. आणि हे या अगोदर अनेकांनी सांगितलेलं आहे. परंतु आपण आपल्या स्वार्थासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी या सगळ्याकडे कानाडोळा केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला पर्यावरणाचं व्यवस्थापन अभ्यासण्याची आवश्यकता निर्माण झाली. खरं म्हणजे ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नाही. वारसा हक्क म्हणजे काय, आपल्याला जे आपल्या आईवडिलांकडून मिळतं, आपली जमीन, घर, वारसा हक्काना. मग ते कसं वापरावं, काय, याबद्दलचा अधिकार सर्वस्वी आपला असतो त्यांच्यानंतर. परंतु ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे का, तर ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नाही, तर ती पुढच्या पिढीसाठी उसनवार मिळालेली आहे. ही बाब आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. फरक लक्षात आला का, वारसा हक्क आणि उसनवार. वारसा हक्क म्हणजे काय, आई वडिलांकडून मिळालेली जमीन बरेच महापराक्रमी कशासाठी विकून टाकतात आणि वाईट व्यसनांच्या अधीन होतात. याबद्दल आपल्याला माहिती आहे. त्यांना कोणी म्हणतं का तो हे असं का केलं, जर कोणी म्हटलं तर ते म्हणतं माझ्या बापाचं आहे, मी काय करायचे ते मी ठरवणार. परंतु या पृथ्वीच्या बाबतीत जर आपण असा विचार केला तर तो आपल्याला कधीही परवडणार नाही. म्हणून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळाली नाही, तर ती पुढच्या पिढीसाठी आपल्याला उसनवार मिळालेली आहे. कुणाकडून, आपल्या पिढ्यांकडून. उसनवार, उसनवार म्हणजे आपण तिचा वापर करायचा आणि आपल्याला ज्या पद्धतीनं मिळाली त्याच पद्धतीनं येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्या, त्यांच्यासाठी त्या पृथ्वीची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमची, माझी, सर्वांची निश्चित आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी याबद्दल विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्या राज्यकर्त्यांच्या सुद्धा लक्षात आणून दिलं पाहिजे की ज्याला विकास म्हणतोय, हा विकास आपल्याला जर संपवणार असेल तर हा विकास म्हणावा का. इथं तयार होणारे कारखाने, इथं तयार होणारे मोठमोठे पूल, इथं तयार होणाऱ्या मोठमोठ्या इमारती, वाढत जाणारी शहरं, दिवसेंदिवस वाढत जाणारं औद्योगिकरण, हेच आपल्याला संपवणार आहे. कारण पृथ्वी एक मोठी परिसंस्था आहे आणि या मोठ्या परिसंस्थेची असणारी गुणवत्ता, आपल्या सूर्यमालेमध्ये पृथ्वीसारखा दुसरा कोणताही सुंदर ग्रह नाही. फक्त आणि फक्त आपण पृथ्वीवर जिवंत राहू शकतो. इथंच जगण्यायोग्य वातावरण आहे. आणि हे जगण्यायोग्य असताना सुद्धा आपण त्या सगळ्यांचा विचार न करता आपल्याला जे मिळतं त्याची आपल्याला किंमत वाटत नाही. आणि ज्या वेळेपासून ते मिळायचं बंद होतं त्यावेळी ते सगळ्यात मौल्यवान वाटतं. ऑक्सिजन जन्माला आल्यापासून आपण काय करतो, जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे काय, श्वास घेतो. मग या श्वासावाटं ऑक्सिजन घेतो आणि सोडतो काय, कार्बन डायऑक्साईड. हा ऑक्सिजन जन्माला आल्यापासून आजपर्यंत आणि मृत्यूपर्यंत आपल्याला ही पृथ्वी
देऊ शकते इतकी ती समृद्ध आहे, कारण ती आपली माता आहे, आई आहे. तिच्यामुळंच आपण जिवंत आहोत. परंतु आपल्याला तिचं मौल्य समजत नाही. इथंच तर आपण चुकतोय, माणूस चुकतोय. कुणी एक व्यक्ती नाही तर आपण सगळे चुकतोय. आणि मग चुकलोय ही गोष्ट आता काही प्रमाणामध्ये आपल्या लक्षात आलेली आहे, आणि म्हणून आपण अभ्यासतोय पर्यावरणीय व्यवस्थापन. हे सगळं टिकलं पाहिजे तर आपण टिकणार आहेत. हे जर टिकलं नाही तर आपला टिकाव या ठिकाणी लागणार नाही. म्हणून आपल्याला आपला पैसा वाचवणार नाही, आपल्याला आपली समृद्धी, आर्थिक उन्नती वाचवणार नाही, किंवा आपला जीडीपी आपल्याला वाचवणार नाही. तुम्ही अर्थशास्त्रामध्ये जीडीपी नावाची संकल्पना शिकला असाल. ही युरोपामधून आली, ब्रिटिशांनी आणली, आणि आजपर्यंत आपल्या मेंदूवर तिचंच साम्राज्य. आणि ते असायला हवं का, याबद्दल थोडं अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ निश्चित हीच आहे. म्हणून ही पृथ्वी वारसा हक्काने मिळालेली नाही, तर ती उसनवार मिळालेली आहे. म्हणून यानंतर येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांसाठी इथं ऑक्सिजन उपलब्ध असलं पाहिजे, इथं पाणी उपलब्ध असलं पाहिजे, इथं राहण्यासाठी जमीन उपलब्ध असली पाहिजे. या जमिनीमध्ये पिकं उगवली पाहिजेत, तिची उगवण क्षमता आपण जपली पाहिजे. आणि हे आपण करत नाहीयेत. म्हणून व्यवस्थापनाची गरज आहे. आपण काय करतोय, इथं कारखानदारी वाढवतोय, शहरं मोठी करतोय, रासायनिक खतं, कीटकनाशक, कीडनाशक यांचा बेसुमार वापर करतोय. शेतामध्ये तण वाढल्यानंतर आपल्याला वाटते तणनाशक फवारावं. अरे तणनाशक फवारल्यानंतर तण जाईल, पण तणासोबत कितीतरी उपयुक्त सूक्ष्मजीव मरतात. याचा आपण कधी विचार करणार का? आणि ही विचार करण्याची वेळ आहे. नुसता विचार करण्याची नाही, तर त्यापुढे जाऊन कृती करण्याची वेळ आहे. आपल्याला जे जे शक्य आहे, आता कोणी मी एकट्यानं तुम्ही एकट्यानं 10वीच्या वर्गातले विद्यार्थ्यांनी विचार करून हे होणार आहे का? आपल्या पुस्तकामध्ये तर आहेच आहे असं नाही. प्रत्येकाची एक छोटी कृती देखील ह्या पर्यावरणासाठी नक्की पूरक असणार आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे ती कुणाची? चिमणीची. छोटी चिमणी, जंगलाला आग लागली होती, आणि जंगलाला आग लागल्यानंतर सिंहासारखे प्राणी, वाघासारखे प्राणी, हत्तीसारखे मोठे प्राणी सैरावैरा पळत होते, आणि छोट्या चिमणीचं घरटं झाडावर होतं. झाडावरचं हे घरटं वाचवण्यासाठी तिची देखील धडपड चालू होती. आणि तिची ही धडपड चालू असताना तिचा एक प्रयत्न चालू होता. ती शेजारच्या तलावामध्ये जात होती आणि जंगलावर आपल्या पंखांनी पाणी शिंपडत होती. ही छोटी चिमणी, तिचा हा प्रयत्न चालू होता. जंगल पेटलं होतं, जोरात धूर येत होता, सगळे प्राणी तिच्याकडे पाहत होते. अगं वेडी आहेस का काय, हे काय करतेस? चिमणी म्हणत होती. काय म्हणत होती चिमणी? मी जंगलाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करते. मोठा शक्तिशाली हत्ती म्हणाला, जंगलाचा स्वतःला राजा म्हणून घेणारा सिंह म्हणाला, वेडी आहेस, मरशील. जंगलाला लागलेली आग विझत नसते. परंतु चिमणी काय म्हटली माहितीये का? जंगलाला लागलेली आग माझ्या या छोट्या प्रयत्नाला नक्की विझणार नाही, परंतु ज्यांनी जंगलाला आग लावली त्यांच्या यादीमध्ये माझं नाव नक्की नसेल, आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असेल. आणि हा चिमणीचा मोठा विचार आज आपल्यासारख्या प्रत्येक माणसानं करण्याची गरज आहे. हे ऐकल्यानंतर आजूबाजूला जी मंडळी आहे ती म्हणतील, काय चालू आहे, काय म्हणायला लागलेत, हा विकास, हाच तर विकास आहे, ही आर्थिक उन्नती, हे कारखाने, हेच तर आहेत, आणि सगळी जबाबदारी तुमच्याच एकट्यावर आहे का? तुम्हीच काय एवढा जीवाचा तडाखा करून हे सगळं सांगताय? नाही, हे असं नाही. त्या छोट्या चिमणीकडून आपण हा छोटा संदेश जर घेतला तर आपली एक छोटी कृती सुद्धा पर्यावरण संवर्धनासाठी निश्चित पूरक ठरते. म्हणून आपल्याला जे करता येईल, साधी जरी कृती असली, आपल्याला जे करता येईल ते आपण केलं पाहिजे. तर पर्यावरणाचं संवर्धन होणार आहे, तर पर्यावरणाचं व्यवस्थापन होणार आहे, आणि तर ही पृथ्वी टिकणार आहे. आणि ही पृथ्वी टिकवायची कशासाठी? आपल्या असण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या जगण्यासाठी. तर आपण जगणार आहोत. आणि म्हणून हे आपल्या स्वार्थासाठी आपल्याला करायचंय. हे जे आपण शिकतोय, हे मी शिकवण्याचा, सांगण्याचा जो प्रयत्न करतोय, हा प्रयत्न फक्त आपल्या सगळ्यांच्या असण्यासाठी आहे. याच्यामध्ये आपला स्वार्थ आहे. म्हणून पर्यावरणाचं संवर्धन करायचं, ही बाब आपल्या लक्षात यायला हवी. मग ही उसनवार मिळालेली पृथ्वी टिकवून ठेवण्याची जबाबदारी
तुमची, माझी, आपली सर्वांची आहे. हे आता आपण लक्षात घेऊन छोटी कृती, आपली छोटी जरी कृती असली, जरी आपल्या छोट्या कृतीनं काहीच परिणाम होणार नसला दृश्य स्वरूपातला, तरी आपण ती छोटी कृती सोडायची नाही. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण अभ्यासतोय पर्यावरणाचं संवर्धन, आणि मग पर्यावरणाचं संवर्धन करण्याची गरज का पडली? आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात आणि ते कसे? आता कोणकोणते घटक परिणाम करतात? आपण पर्यावरणाचे प्रकार अभ्यासले. एक नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरं मानवनिर्मित पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरण कशाचं? हे इथं चाललेली जी वेगवेगळी चक्र आहेत, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, जमीन, या सगळ्यांमुळं जे चालतं ते नैसर्गिक पर्यावरणाचे घटक आहेत, म्हणजे अजैविक घटक. आणि कृत्रिम पर्यावरण, मानवनिर्मित पर्यावरण कोणतं? आपण तयार केलेले कारखाने, आपण तयार केलेले चकचकीत रस्ते, आपण तयार केलेले मोठमोठे शहर, आपण तयार केलेले मोठमोठे पूल, आपण तयार केलेले मोठमोठे उत्खनन किंवा खाणी, या सगळ्याला कृत्रिम पर्यावरण म्हणतात. आणि मग या दोन्हींचा परिणाम देखील पर्यावरणावर होतो. कसा होतो दोन्हींचा परिणाम? नैसर्गिक पर्यावरणामुळे देखील आपल्या सभोवताली असणाऱ्या पर्यावरणावर परिणाम होतो, नैसर्गिक घटकामुळे. कसं काय? जोराचा पाऊस आला, भरपूर पर्जन्यवृष्टी झाली, होणार नाही आपल्या मराठवाड्यामध्ये, तरी आपण कल्पना करू काय होईल? नदीला पूर येतील. आपल्याकडे नद्याच नाही, तिकडच्या नदीला पूर येतील. आणि नदीला पूर आल्यानंतर काय होईल? झाडं वाहून जातील मोठमोठी, किंवा जमीन, उपजाऊ जमीन वाहून जाईल, समुद्रामध्ये जाईल, पावसाच्या पाण्यासोबत वाहत जाईल जमिनीवरची माती. आणि समुद्रामध्ये जर पावसाच्या पाण्यासोबत जमिनीवरची माती गेली तर समुद्राच्या पाण्याची लेवल वाढेल, थोडी का असेना. आणि हे पाणी, अगोदरच पृथ्वीवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येते, पाणी नंतर आणखी अलीकडे जमिनीमध्ये किंवा भूक्षेत्रावर येईल, आणि मग सगळा विध्वंस, किंवा इथं होणारे भूकंप, इथे येणाऱ्या सुनामी, इथं निर्माण होणारी चक्रीवादळं, हे सगळं नैसर्गिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक आहेत. तर मानवनिर्मित आणि कृत्रिम पर्यावरणाचा जर विचार केला तर यासारखे विध्वंसकारी परिणाम दुसरे कोणतेच नाही. इथं तयार होणारे कारखाने, औद्योगिक वसाहती, कारखान्यामधून बाहेर येणारा धूर, या सगळ्यांमुळं वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. इथं तयार होणारे मोठमोठे शहरं आणि शहरामध्ये तयार होणारा कचरा, या सगळ्यांचा जर विचार केला तर सगळीकडं दुर्गंधी फक्त आणि फक्त मानवनिर्मित कृत्रिम पर्यावरणामधून निर्माण होते. आणि म्हणून हे दोन्ही घटक पर्यावरणावर विपरीत परिणाम करतात. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, या परिसंस्थेमध्ये भक्ष्य आणि भक्षकांच्या ज्या साखळ्या आहेत, ज्या कड्या आहेत, ह्या जर वाढतच गेल्या तर काय होईल? बघा, भक्ष्य म्हणजे काय आणि भक्षक म्हणजे काय? भक्षक म्हणजे खाणारा, जो खातो त्याला भक्षक म्हणायचं, आणि ज्याला खातो ते म्हणजे भक्षक. आणि हे जर वाढत गेलं तर काय होईल? एक दिवस खाणारा खात राहील, हा भक्षक वाढल्यामुळं. आणि मग दुसरा परिणाम काय होईल? भक्षक संपून जातील, भक्षकांचं प्रमाण कमी होईल. आणि मग भक्षकांचं प्रमाण जर कमी झालं तर काय होईल? भक्षक टिकेल का? भक्षक देखील टिकणार नाही, त्याची उपासमार होईल आणि तो देखील मरेल. म्हणजे भक्ष आणि भक्षकांच्या साखळ्या जर इथं वाढतच राहिल्या तर खाणाराही मरेल आणि ज्याला खातो तो तर मरेलच मरेल. म्हणून याच्यातून आपण लक्षात काय घ्यायचं? आपण जर दुसऱ्याला लुटत असू, दुसऱ्याला ओरबाडत असू, दुसऱ्याची फसवणूक करत असू, तर एक वेळ फसवणूक करणारा, एक वेळ लुटणारा सुद्धा संपत असतो. म्हणून आपण इतरांप्रती काय भाव जपला पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे. आपण कुणीही कुणासाठी काम करत नाही, प्रत्येक जण आपल्यासाठी काम करतो, स्वतःसाठी काम करतो. आपण उगाच म्हणतो मी करतोय म्हणून हे सगळं होतंय, आपण काही करत नाही. हे करण्यामध्ये माझं जगणं आहे, माझं अस्तित्व याच्यामध्ये आहे, म्हणून मी हे करतोय, हे जर आपल्याला वाटलं तर कधीही आपण जे करतोय त्याबद्दल आपल्याला गर्व आणि अभिमान वाटणार नाही. आणि म्हणून दुसऱ्याचं ओरबाडून घेण्याची वृत्ती ही आपल्यामध्ये नसली पाहिजे. हे पर्यावरणाच्या दृष्टीनं, पर्यावरणीय व्यवस्थापनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला यानंतर आणखी एक प्रश्न विचारलेला आहे, नदी किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर पर्यावरणावर काय परिणाम होईल? बघा, चांगला परिणाम होईल का कारखान्यांचा? आपल्या आजूबाजूला कोणताही कारखाना म्हटलं की चांगला परिणाम नाही. कारखान्याचं नाव काही असो, कोणतंही नाव दिलं कारखान्याला तरी त्या कारखान्यामुळे जे निर्माण होणार आहे
ते सगळं विनाशकारी निर्माण होणार आहे. बघा, कारखाने नदी किनारी जर उभे केले तर काय होईल? कारखान्याचं घाण पाणी नदीमध्ये जाईल. आपले कागदावर नियम होतात पर्यावरणीय. मी कारखान्यात तयार होणाऱ्या घाण पाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी माझी. कारखानदार लिहून देतो, कारण सरकार पण त्यांचंच, लिहून देणारा पण तेच आणि मान्य करणारे पण तेच. फक्त आपल्या सगळ्यांसाठी हे सगळे नियम असतात. आणि मग जिथं जिथं कारखाने तयार झाले त्या कारखान्याच्या जवळ असणाऱ्या गावांचा विचार करा, त्यांच्या गावामधल्या लोकांचा विचार करा. आपल्याच गावाजवळ एक कारखाना आहे आणि त्या कारखान्यातलं घाण पाणी लोकांच्या विहिरीमध्ये उतरतंय. विहिरीचं पाणी रंगीत झालंय. बऱ्याचदा या बातम्या ऐकल्या असतील, वाचल्या असतील की कारखान्याचं दूषित पाणी विहिरीमध्ये उतरल्यामुळं गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि कित्येक लोक या विषारी पाण्यामुळे मेले सुद्धा. माणसं मेल्यानंतर आपल्या लक्षात येतं या अगोदर कारखान्याचं घाण पाणी नदीमध्ये सोडल्यानंतर कितीतरी मासे मेले. माशांचा असा खच तयार झाला पाण्याच्या पृष्ठभागावर. शैवालं मेली. याच्याबद्दल आपण कधी विचार करणार आहेत का? शिवाय कारखान्यामधून बाहेर येणारा धूर, या धुरामध्ये कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यासारखी विषारी वायू असतात. आणि या विषारी वायूंची दाहकता, यांचं विष जर आपण विचारात घेतलं तर कार्बन मोनॉक्साईड सारखा वायू जर आपल्या श्वासावाट फुफ्फुसामध्ये गेला तर आपल्या शरीरामध्ये वाहणारं नैसर्गिक रक्त आहे, या रक्ताची वहन क्षमता बंद पडते, रक्तच वाहत नाही. किती विषारी वायू येतो कारखान्यातून बाहेर. म्हणून कारखान्यामध्ये कारखाने किती असावेत आणि कुठे असावेत? नदी किनारी तर कारखाना अजिबात नसावा, सुपीक जमिनीवर तर कारखाना अजिबात नसावा. आणि कारखाने किती प्रमाणामध्ये असावेत? आपल्या गरजा भागवणे इतके. पण आपल्याला गरजेपेक्षा जास्त हवे. आणि मग गरजेपेक्षा जास्त जर आपल्याला पाहिजे असेल तर कारखान्यांची मागणी कायम वाढत राहील आणि आपल्याला कारखाने म्हणजेच आपला विकास वाटत राहील. आणि खराच हा विकास आहे का? आणि याबद्दल जर आपण विचार केला तर हा विकास नाही, आपला विनाश आहे. आपण यामध्येच जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. म्हणून नदी किनारी आणि सुपीक जमिनीवर कारखाने नकोय ही भूमिका आता जनसामान्यांची व्हायला हवी. म्हणून कोकणामध्ये होणारे जे विकासाच्या परियोजना आहेत, प्रकल्प आहेत, कोकणवासियांचा विरोध, जरी ते अशिक्षित असले, अल्पशिक्षित असले, आपण त्यांना समजत असलो तरी त्यांचा तो विरोध विधायक आहे. जिथं मोठमोठी जंगलं, आज कोकण म्हणजे महाराष्ट्राचं काश्मीर आहे, जिथं इतकं नैसर्गिक सौंदर्य आहे आणि ते नैसर्गिक सौंदर्य उद्ध्वस्त करणाऱ्या विकासाच्या परियोजना जर कोकणामध्ये तयार होत असतील तर ते कधीही मान्य नाही करायला पाहिजे. यातच पर्यावरणाचं व्यवस्थापन आहे.